नमस्कार. आज क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील पुढचा भाग सोल्युशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर. आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे, परंतु कसं सोल्युशन त्याचं उत्तर काढायचं आहे बाय कंप्लीटिंग स्क्वेअर. पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे. वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे. पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठीची कारण काय आहेत, ही पद्धत का वापरायची? कारण अशी काही इक्वेशन्स आहेत जे क्वाड्रॅटिक आहेत. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? वर्ग समीकरण आहे का? घातांक 2 आहे, चल 1च आहे आणि वर्ग पदाचा सहगुणक पण 0 नाही. ते वर्ग समीकरण आहे. ते वर्ग समीकरण आहे, परंतु ह्याचं फॅक्टरायझेशन पद्धतीनं त्याचे रूट्स मिळत आहेत का? तर त्याचं कारण आहे मिळतात का? तर मिळत नाहीत. कारण हे 2 आहे, इथं 10 आहे. म्हणजे आपल्याला 2 ची फोड 10 आणायची आहे. म्हणजे 2 ही लहान संख्या झाली, त्याची फोड 10 कशी येणार? म्हणजे लहान संख्येची फोड मोठी करता येणार नाही. मग वर्ग समीकरण आहे, पण त्याचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही. मग वर्ग समीकरण सोडवायचं आहे आणि सोल्युशन पण मिळालं पाहिजे. यासाठी इथं जो कॉन्स्टंट नंबर आहे यामध्ये बदल करावा लागणार आहे. त्याच्यात थोडा चेंज करायचा, म्हणजे आपल्याला त्या वर्ग समीकरणाची उकल आपल्याला मिळेल, त्याचे रूट्स सोल्युशन्स आपल्याला मिळतील. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धत वापरायची आहे. आपल्याला ह्या 2 च्या ऐवजी इथं एक कॉन्स्टंट के नंबर वापरूया आणि एक इक्वेशन तयार करूया जे पूर्ण वर्ग असेल. आणि ते पूर्ण वर्ग पद आपण समजायचं की x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय करायचं? इफ जर x स्क्वेअर प्लस 10x प्लस k इज इक्वल टू x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपण k 2 हा जो अंक आहे, ह्या 2 अंकाच्या ऐवजी k मांडलेला आहे आणि हे इक्वेशन तयार होते असं समजलं. जर असा इक्वेशन तयार होत असेल, हे तर आपल्याला पूर्ण वर्ग पद माहितीच आहे. x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर या पद्धतीने इक्वेशन मिळणार आहे. हे इक्वेशन तर समोरच आहे, x स्क्वेअर प्लस 10x प्लस k. म्हणजे हे इथं जेव्हा आपण k घेतोय तेव्हा ते पूर्ण वर्ग पद मिळते असं आपण समजलं. म्हणजे इथं 2 च्या ऐवजी आपण एक k नंबर कॉन्स्टंट घेतला तेव्हा ते पूर्ण वर्गपद होते. मग ते पूर्ण वर्गपद या पद्धतीने आहे. म्हणजे 10x च्या ठिकाणी तर 2ax किंमत येते आणि k च्या ऐवजी या ठिकाणी a स्क्वेअर किंमत येते. म्हणून 10x इज इक्वल टू 2ax आपल्याला किंमत मिळते आणि k ची किंमत मिळते a स्क्वेअर. x गेट कॅन्सल. 10 is equal to 2a means a is equal to 10 upon 2 means a is equal to 5 are 10. Value of a is 5. a ची किंमत या ठिकाणी या समीकरणासाठी 5 मिळते, पण a ची किंमत आपण इथं k च्या ठिकाणी वापरायची आहे. a म्हणजे कोण आहे? k is equal to a square means a means 5 square is equal to 25. आपल्याला k ची किंमत या ठिकाणी मिळाली. ती किती पाहिजे? 25 पाहिजे होती. मग आपल्याला हे समीकरण पूर्ण वर्ग पद झालं असतं, परंतु इथं तर 2च आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल? जेव्हा त्या समीकरणात बदल होईल म्हणजे आपल्याला पूर्ण वर्ग पद मिळेल. आपलं तर समीकरण ह्या दोघांची तुलना तर आपण करूयाच. x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू आपण x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर मांडला होता. म्हणजेच x प्लस ए कोण आहे? 5 आहे ब्रॅकेट वर स्क्वेअर. परंतु याची किंमत आपल्याला काय मिळणार आहे? x वर्ग अधिक 10x अधिक 25 मिळणार आहे. इथं 2 आहे, इथं तर 25 मिळते. म्हणजे ही 25 किंमत इथं 2 इतकी नाही. म्हणजे ह्या दोघांना इक्वल करावं लागेल. मग इतकी नाही, मग काय करावं लागेल कमी करण्यासाठी? तर इथं 2च शिल्लक राहायला पाहिजे, तर 23 मायनस करावं लागेल. किती? -23 करावं लागेल.
वजा 23 जर आपण केलं तर 25 वजा 23 2 ही आपल्याला इक्वेशन मिळणार. मग 10x x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर हे इक्वेशन समान होणार, दोन्ही इक्वल होणार आहेत. मग जेव्हा इक्वल होते तेव्हा आपण त्याचं सोल्युशन काढू शकतोय. म्हणजे याचं इक्वेशन जे मिळणार ते याचं इक्वेशन असणार, म्हणजे समीकरण सोल्युशन्स आपल्याला त्याचं मिळणार आहे. याचं कोणतं आहे तर बघा, हे म्हणजेच काय आहे, इथं आहे x अधिक 5 वर्ग वजा 23 म्हणजेच x अधिक 5 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 23 कंसाचा वर्ग केलं तर हे पूर्ण वर्गपद झालं. आपलं सूत्र माहितीच आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी इंटू अनादर ब्रॅकेट a मायनस. नित्य समानता माहिती आहे, आयडेंटिटीज माहिती आहे. मग ह्या आयडेंटिटीजचा या ठिकाणी उपयोग होतोय. अशा पद्धतीने ते पूर्ण वर्गपद आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जेव्हा हे आपण सोडवू, कशा पद्धतीने सोडवणार, x प्लस 5 प्लस रूट 23 अनादर ब्रॅकेट x प्लस 5 मायनस रूट 23. अशा पद्धतीने दोन ब्रॅकेट आपल्याला त्या आयडेंटिटी प्रमाणे मिळणार. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार हा मिळणार. हा म्हणजेच काय, इक्वल टू 0 सुद्धा असू शकतो, कारण हे म्हणजेच हे आहे, इज इक्वल टू 0 आपण सांगितले, म्हणजे हे 0 असू शकते. म्हणजेच म्हणून x प्लस 5 प्लस रूट 23 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 मायनस रूट 23 इज इक्वल टू 0. या पद्धतीने इक्वेशन मिळणार. यांना पलीकडे नेऊया. x ची किंमत काय मिळते तर -5 मायनस रूट 23 किंवा x इज इक्वल टू -5 प्लस रूट 23. x च्या व्हॅल्यू या ठिकाणी 2 मिळाल्या. -5 मायनस रूट 23 -5 प्लस रूट 23. या पद्धतीनं या दिलेल्या समीकरणाचे पूर्ण वर्ग केलं. पूर्ण वर्ग पद्धत आपण पाहिली, कशा पद्धतीने आपण समजून घेतलो या पदाला, कारण हे लहान पद होतं, त्याची फोड मोठी संख्या येऊ शकत नव्हती. यासाठी आपण त्याला k कॉन्स्टंट मानला. x प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर हे पूर्ण वर्ग पद k मानल्यानंतर येणार आहे असं आपण समजलो. तेव्हा हे सोडवल्यानंतर आपल्याला a ची किंमत 5 म्हणजे k ची किंमत 25 मिळाली. ही 25 किंमत यामध्ये ठेवली, म्हणजेच k ची किंमत 25 या ठिकाणी 25 ठेवली तर आपल्याला या पद्धतीनं पद मिळणार आहे. मग हे 25 आहे, परंतु इथं तर 2 आहे, म्हणजे 25 वजा 23 मिळणार आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येत नसेल तर हे पद लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला याच्यानंतर हे पद लक्षात येईल. हे पद म्हणजे काय तर हे पूर्ण वर्ग पद आहे, इथं समजण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्ग पद वजा 23 हा पूर्ण वर्ग पद होण्यासाठी रूट 23 ब्रॅकेट स्क्वेअर केला. मग आपल्याला या दोघांचा गुणाकार 0 आहे, कारण हे क्वाड्रॅटिक आहे. मग पहिला किंवा दुसरा शून्य यावरून x ची किंमत मिळाली. म्हणजे आपण या पद्धतीनं पूर्ण वर्गपद सोडवू शकतो. यासाठी आपल्याला सूत्र तयार करावं लागणार आहे कंप्लीटिंग स्क्वेअरचं. ते कोणतं बघूया. सूत्र कसं तयार करायचं. सूत्र तयार करण्यासाठी आणखीन एखादं उदाहरण आपण घेऊन समजून घेऊया. 5x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 हे एक समीकरण, वर्ग समीकरण आहे. आणि या वर्ग समीकरणाची आपल्याला सोल्युशन्स, आपल्याला उत्तर उकल पाहिजे आहे. बघूया. हे लहान संख्या आहे, कॉन्स्टंट नंबर. इथं मोठी संख्या आहे 3 एके 3, पण या ठिकाणी 3 एके 3 घेऊन नाही चालणार, कारण याचा x वर्गचा सहगुणक हा 1 नाही तर तो 5 आहे. मग या दोघांचा गुणाकार करावा लागणार आहे. मग किंवा आपल्याला गुणाकार करून 5 त्रिक 15 मिळणार आहे. मग हे वजा 15 ची फोड आपल्याला वजा 4 आली पाहिजे. 15 एके 15, 3 5 15, 5 त्रिक 15 या पद्धतीनं फोडी मिळतात. मग 15 एके 15, 3 5 15 हे जेव्हा आपण फोड घेतोय, 15तून 1 गेलं 14 राहिलं, 15 आणि 1 16, 3तून 5, 5तून 3 गेले 2, 5 आणि 3 8, 4 हे पद मिळत नाही. 4 हा अंक कॉन्स्टंट नंबर आपल्याला तिथं मधला अंक मिळत नाही. म्हणजे याची
फोड आपल्याला करता येत नाही. मग आपण काय करूया, ह्या सगळ्याला 5 ने डिव्हाइड करूया. डिव्हाइड 5 ऑन बोथ साइड्स. सगळ्या बाजूने भागल्यानंतर काय मिळणार आहे, 5x वर्ग छेद 5 वजा 4x छेद 5 वजा 3 छेद 5 बरोबर 0 छेद 5. 5 ला 5 गेला. x वर्ग वजा 4 छेद 5 x वजा 3 छेद 5 बरोबर 0 छेद 5 म्हणजे 0. आपल्याला या पद्धतीनं समीकरण मिळून जाईल. आता हे समीकरण तर पूर्ण वर्ग नाही. मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला जो कॉन्स्टंट नंबर आहे त्या कॉन्स्टंट नंबरला आपण k मानूया. आपल्याला वजा 3 छेद 5 आहे, त्या ठिकाणी आपण काय करायचं, एक्स स्क्वेअर वजा 4 छेद 5 एक्स अधिक k बरोबर 0. वजा 3 छेद 5 ऐवजी आपण काय घेतला, k घेतला. परंतु इथं महत्वाचा भाग असा आहे, मगाशी आपण काय केलं होतं, अधिक a, x प्लस व a आपण केला होता. कारण इथं +2 हा कॉन्स्टंट नंबर होता. म्हणजे या पद्धतीनं एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी आपण केलं होतं एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस k इक्वल टू 0. परंतु इथं k ची किंमत आपण 2 ची किंमत k घेतली होती, 2 हा प्लस होता म्हणून आपण a प्लस घेतला, ब्रॅकेट स्क्वेअर केला. इथं काय आहे, मायनस आहे, हा फरक आहे. मग इथं आपल्याला प्लस न घेता काय करावं लागणार आहे, x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागणार. मायनस का केला याचे कारण काय, जो आपण कॉन्स्टंट नंबर घेतलाय तो निगेटिव्ह आहे, मायनस आहे. त्यामुळे x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर आपण वर्गपद घेतलं. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, हे सोडवू मग लक्षात येते, एक्स स्क्वेअर वजा 2ax अधिक a स्क्वेअर बरोबर ह्याची किंमत मिळणार x वर्ग वजा 4 छेद 5 x अधिक k. आता वजा 4 छेद 5 x बरोबर वजा 2 छेद a आणि k ची किंमत आहे a स्क्वेअर. आपण याच्या अगोदर सोडवले त्या पद्धतीनं काय होते बघा, वजा 4 छेद 5 x बरोबर वजा 2ax हे एक पद मिळणार आहे. याच्या ऐवजी आपल्याला इथं k ची आणखीन एक किंमत मिळणार आहे, ती म्हणजे नेहमीप्रमाणे a स्क्वेअर. x ला x गेला, मायनस कॅन्सल झाला, राहिला फक्त इथं 4 छेद 5 बरोबर 2a. म्हणजे a ची किंमत आपल्याला मिळणार आहे 4 छेद 5 आहे तशीच, हा 2 इकडे गेला की 1 छेद 2 होणार आहे. म्हणजे बे एक्के बे दोन्ही 4, बे एक्के बे 2 छेद 5 एक्के 5, 2 छेद 5 a ची किंमत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला किंमत a ची मिळाली, a ची किंमत मिळाली 2 छेद 5 आणि ही 2 छेद 5 आपण किंमत जेव्हा ह्या समीकरणामध्ये आपण टाकू तेव्हा आपल्याला त्याची पूर्ण वर्गपद मिळणार आहे. म्हणजे ती कशी मिळणार आहे बघूया. ह्या ठिकाणी आपण बदल कसा करायचा, a ची किंमत 2 छेद 5, a बरोबर काय आहे आपला, k बरोबर a वर्ग, 2 छेद 5 चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25 ही किंमत मिळाली k ची. आपण समीकरणामध्ये ठेवू. आपले सूत्र आहे समीकरण आहे x वर्ग वजा 4 छेद 5 x वजा 3 छेद 5. बदल केल्यानंतर काय मिळतंय, x वर्ग वजा 4 छेद 5 x वजा 3 छेद 5 बरोबर 0 हे होतं. बदल करायचा आहे तिथं आपल्याला 4 छेद 25 म्हणजेच 2 छेद 5 ठेवायचं आहे. कुठं ठेवायचं आहे ते बघूया. हे जी k ची किंमत आहे 4 छेद 25 ती आपण या ठिकाणी वापरू. हा बाजूला लिहायचा वजा 3 छेद 5 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी अधिक 4 छेद 25 वजा 4 छेद 25 वजा 3 छेद 5 बरोबर 0. तेच पद मिळवलं, वजा केलं, समीकरणात कोणताही बदल झाला नाही. समीकरण जसंच्या तसंच राहिलं, ॲज इट इज, जे होतं तेच राहिलं. म्हणजे आपल्याला हे जे पद आहे वजा 3 छेद 5 ते फक्त लास्टला शेवटी नेलं. त्यामुळं काय झालं, इथं एक समीकरण एक मिळालं, इथं एक 2 कॉन्स्टंट नंबर मिळाले. हे पूर्ण समीकरण मिळते. हे पूर्ण समीकरण आहे एका पूर्ण पदाचा वर्ग. x वजा प्लस मायनस प्लस आहे, x मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर याचा पूर्ण वर्ग आहे. x वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग हे मिळालं.
आता इथं 4/25, इथं 3/5 आहे. चिन्ह आपण कॉमन काढूया, वजा चिन्ह दोघांमधलं. इथं राहिलं 4/25, इथं आलं 3/5 बरोबर 0. आता हा कंस सोडवूया, हे एक पूर्ण पद मिळते. x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा 3/5 आहे. आता काय करावं लागेल, छेद समान करण्यासाठी इथं 25 गुणिले 5 गुणिले 5, 5 25, 3 5 15, 15 4 19, म्हणजे मिळणार 19/25. या पद्धतीनं पद मिळालं. म्हणजे 2/5 कंस x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा 19/25 बरोबर 0, हे पद आपल्याला मिळालं. यानंतर आपल्याला याला पलीकडे नेलं तर पूर्ण वर्ग पद मिळणार आहे. x वजा 2/5 कंसाचा वर्ग बरोबर 19/25. हा इकडे गेला की प्लस आपल्याला मिळतंय. म्हणजे आपल्याला मिळणारी किंमत, ह्याचं दोघांचं स्क्वेअर रूट घेऊया. x आपल्याला पाहिजे आहे, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग x -2/5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 19/5. या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, कारण 25 वर्गमूळ 5. मग हा पलीकडे नेला तर x बरोबर 2/5 अधिक √19/5 means 2 plus √19 upon common 5 because base are same. मग या पद्धतीने x मिळाला. x ची किंमत आपल्याला मिळाली √19/5. परंतु रूट घेत असताना आपण नेहमी इथं प्लस मायनस लिहितो. इथं प्लस मायनस असणार आहे. इथं आता एकदा प्लस येईल आणि ऑर x -√19/5 ही x ची किंमत अनादर, म्हणजे दोन पद्धतीनं √19 च्या किमती आपल्याला मिळणार. तेच उदाहरण आपण फॉर्म्युलाचा वापर करून कसं सोडवायचं ते बघूया. उदाहरण सोडवलेलंच आहे, फक्त स्पष्टीकरण करतो. उदाहरण तेच 5 ने डिवाइड केल्यानंतर मिळणारी इक्वेशन, त्याला आपण स्टँडर्ड इक्वेशन मानू. x² + bx + c स्टँडर्ड इक्वेशन घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला असा, आतापर्यंत आपण सोडवलं की b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर, तीच संख्या दोन्हीकडे प्लस मायनस केली होती वर्गाची. मग k बरोबर a², म्हणजे k ची किंमत म्हणजे a² ही किंमत आपण प्लस मायनस केली होती दोन्ही बाजूला. तेच आपण फॉर्म्युला मध्ये वापरली. काय केलं, हा जो b ची किंमत आहे मिळणारी किंमत, मग त्याचा निम्मा भाग b/2 त्याचा वर्ग, याच पदाच्या निम्म्याचा वर्ग, दोन्हीकडे प्लस 2, एकाच ठिकाणी प्लस मायनस करायचं आहे. आणि c म्हणजे कोणता आहे, -3/5. या ठिकाणी आपल्याला c दिलाय तो म्हणजे कोणता आहे, -3/5 दिलेल्या एक्झाम्पल मधला. हा पलीकडे गेला तर हा प्लस होतोय. हे एक पूर्ण वर्ग पद आहे. x + b/2 कंसाचा वर्ग बरोबर हे आहे ते पद. हे आपल्याला सूत्र मिळाले. या सूत्रातच आपण ही किंमत टाकली तर कसं गणित सोडवता येते ते बघायचं आहे. हेच एक्झाम्पल आपल्याला 5 न भागल्यानंतर येणार. यामध्ये b/2 कोणता, तर हा बघा, b 4/5 वजा 4/5, याला 2 न भागायचं आहे. b/2 म्हणजे याला 2 न भागलं, 2 म्हणजे छेदस्थानी 1 आहे, 2/1 होणार आहे. उलटून गुणिले होतोय 1/2, यांचा गुणाकार यांचा गुणाकार, अंशाचा गुणाकार -4, छेदाचा गुणाकार 10, बे दोन्ही 4, बे पंचे 10 वजा 2/5, म्हणजे b/2 ची किंमत आली -2/5, म्हणजे b/2 आपल्याला या ठिकाणी मिळाला. नंतर c तर माहितीच आहे, इथंच आहे -3/5. हे सूत्र तिथं आपण लिहिलं आणि ह्या सूत्रात या समीकरणाची किंमत टाकली. काय आहे, x + b/2 ब्रॅकेट स्क्वेअर, b/2 -2/5 ठेवली ब्रॅकेट स्क्वेअर, b/2 -2/5 ब्रॅकेट स्क्वेअर, -c मायनस तसाच, c ची किंमत -3/5, -3/5, -2 स्क्वेअर + 4, 5 स्क्वेअर 25, मायनस मायनस प्लस 3/5. इथं 5 आहे, इथं 25 आहे, छेद समान केला, एवढ्याच पदाला 5 न अंश छेदात गुणलं. 5 त्रिक 15 अधिक 4 19 आणि 25 समान या ठिकाणी आलं, म्हणजे 19/25 आपल्याला हे पूर्ण वर्गाची किंमत मिळाली.
दोन्ही इथं वर्ग बरोबर ही किंमत आहे, वर्गमूळ काढलं म्हणजे हे वर्ग पद निघून गेलं, एवढंच पद या ठिकाणी आपल्याला राहिलेलं आहे. ह्याचं वर्गमूळ वर्गमुळात 19, परंतु वर्गमूळ काढल्यामुळे प्लस मायनस 25चं वर्गमूळ 5. आता इथं प्लस आहे इथं मायनस आहे, वजा 2 इकडे आला तर अधिकच होणार आहे. मग हा प्लस मायनस आहे, छेद इथं 5 छेदस्थानी एक समानच राहिला, 2 प्लस मायनस √19. मग एक तर हा प्लस असेल तर एकदा प्लस होणार आहे और एकदा मायनस होणार आहे, म्हणजे ह्याचे 2 रूट्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे रूट्स मिळत नव्हत्या, त्या कंप्लीट स्क्वेअर मेथड वापरली, एक फॉर्म्युला तयार केला, त्यामध्ये कंप्लीट स्क्वेअर मेथड नुसार आपण काय केलं, तेच इक्वेशन अगोदर आपण रेग्युलर पद्धतीने सोडवलं, त्याचं पूर्ण वर्ग समीकरण तयार केलं, हेच होतं ते, आणि त्याचे रूट्स काढले होते. आता डायरेक्ट आपण काय केलं, त्याच्या सूत्रातच किंमत ठेवून ते सोडवून दाखवलं. दोन्ही उत्तर आपण एकाच वेगवेगळ्या पद्धतीनं जरी असलं तरी कंप्लीट स्क्वेअर मेथडनं पटकन काढू शकतोय. एकच उदाहरण 2 पद्धतीनं आपण सोडवून बघूया. जे उदाहरण फॅक्टरायझेशन मेथडनं सुटतंय तेच उदाहरण आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं पण सोडवूया, म्हणजे 2 पद्धतीनं आपण सोडवू शकतोय, हेही लक्षात येईल. आपलं हा स्टँडर्ड फॉर्म्युला x² + bx + c, त्यामध्ये आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरायची आहे. त्यासाठी आपण b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 2 वेळा करायचा आहे, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे. दिलेलं आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यामध्ये हा b आहे, b म्हणजेच 8 आहे, b/2 4 येणार आहे. c ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 48 वजा 48 -48 आपल्याला मिळतोय. म्हणजे आपण या ठिकाणी काय करायचं आहे, दिलेल्या किमती त्या वापरायच्या आहेत. समीकरण आपलं x² + 8x, त्यामध्ये b/2 म्हणजेच या 8 ची निम्मी 4, 4 चा वर्ग 16 प्लस मायनस 2 वेळा केला. b/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4 चा वर्ग 16, एकदा प्लस एकदा मायनस केला, प्लस c इज इक्वल टू 0, प्लस c, पण इथं c कोणता आहे, -48 आहे, -48 इज इक्वल टू 0. इक्वेशन तयार बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. काय होणार आहे, हा एक पूर्ण वर्ग आणि हा एक दोघांची इथं आपण संख्या वेगळ्या वेगळ्या आहेत, वजा चिन्ह आहे, बेरीज करूया आणि मोठ्या संख्येचं देऊया चिन्ह. हे पूर्ण वर्ग पद मिळते x अधिक 4 कंसाचा वर्ग, x वर्ग दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग, पूर्ण वर्ग पद मिळाला, वजा 6 6 12 13 14 4 हातच्या गेला 4 5 आणि 6 64 बरोबर 0, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. 64 ला पलीकडे नेऊया, x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 64, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. वर्गमूळ काढलं दोन्ही बाजूस तर आपल्याला काय मिळणार, x + 4, इकडचं वर्गमूळ काढल्यामुळे 64चं वर्गमूळ 8 मिळणार आहे, प्लस मायनस 8, हा 4 पलीकडे गेला, x इज इक्वल टू -4 प्लस -8, म्हणजे x इज इक्वल टू -4 प्लस 8 और x इज इक्वल टू -4 -8, म्हणून x इज इक्वल टू +4, 8तून 4 गेले 4, किंवा x ची किंमत मिळणार आहे आपल्याला 8 आणि 4 12, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे x बरोबर 4 किंवा x बरोबर 12 ह्या 2 किमती आपल्याला मिळणार आहेत, वजा 12. फॅक्टरायझेशन मेथडनं आपण याच्या पूर्वी अभ्यासलेला आहेच, तर हेच एक्झाम्पल x² + 8x - 48 इज इक्वल टू 0, वजा 48 ची फोड करायची आहे, जी उत्तर 8 आलं पाहिजे. 12 चोक 48, 12तून 4 गेले की 8 राहतात, म्हणजे उत्तर आपल्याला वजा आलं पाहिजे. इथं दोघांची वजाबाकी अधिक आली पाहिजे, अधिक 12 वजा 4 बरोबर अधिक 8, 12x वजा 4x बरोबर 8x. 8x ला यांना रिप्लेस करूया, x² अधिक 12x वजा 4x वजा 48 बरोबर 0, या दोघांचा एक गट केला, 48 राहिला. x या दोघांचा एक गट, या दोघांचा एक गट आपण केला, x + 12 कंसाच्या बाहेर राहिलं x वजा 4 कंसात x वजा 12, 12 चोक 48 बरोबर 0, x वजा 12 दुसऱ्या कंसात x वजा 4 बरोबर 0, म्हणून x वजा 12 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0.
म्हणून x बरोबर 12 तिकडे गेला अधिक 12 झाला, सॉरी हा अधिक 12चा आहे, वजा 12 झाला आणि इकडे 4 आहे, x बरोबर अधिक 4 मिळाली. म्हणजे 4 आणि वजा 12 ह्या दोन किमती आपल्याला मिळणार आहेत. ह्या दोन्ही पद्धतीनं फॅक्टरायझेशननं जरी ते एक्झाम्पल सुटत असेल तर ते कम्प्लिटिंग स्क्वेअरनं कसं सोडवायचं हेही आपण या ठिकाणी बघितलं. याच्या अगोदर पण आपण 2 एक्झाम्पल्सचा वापर केला की ज्यामध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर कशा पद्धतीनं वापरता येईल. याच्या पुढचा जो एक्झरसाइज आहे आपल्याला 2.3 त्याच्यामध्ये साधारणतः 6 उदाहरणं सोडवायची आहेत जी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा वापर करायचा आहे. आपण याच पद्धतीनं जे आपण गणित सोडवलं तिथं 2.3 मध्ये सुद्धा प्रॅक्टिस सेटमध्ये याच पद्धतीचा वापर करून सोडवूया. काही शंका आली तर शेअर करूया. तोपर्यंत धन्यवाद.